नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जीकेचे, जे तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तुमचा स्कोर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, भारताचा मध्यबिंदू 0 माइल कुठे आहे? ए नागपूर, बी दिल्ली, सी मुंबई, डी चेन्नई। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए नागपूर। पुढील प्रश्न आहे, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ए मुंबई, बी सिकंदराबाद, सी नागपूर, डी कोलकाता। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सिकंदराबाद। पुढील प्रश्न आहे, भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? ए चेलानी नसरी, बी पीर पांजाल टनेल, सी कारबुळे टनेल, डी नटुवाडी टनेल। योग्य उत्तर आहे ए चेलानी नसरी। पुढील प्रश्न आहे, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? ए महात्मा फुले, बी विठ्ठलरामजी शिंदे, सी गोपाळकृष्ण गोखले, डी डॉक्टर पंजाबराव देशमुख। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी डॉक्टर पंजाबराव देशमुख। पुढील प्रश्न आहे, कर्करोग कशामुळे होतो? ए जीवाणू, बी विषाणू, सी पेशींचे अनियंत्रित विभाजन, डी फंगस। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पेशींचे अनियंत्रित विभाजन। पुढील प्रश्न, संगणकात वापरण्यात येणारी बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? ए 0 ते 1 यांचा समूह, बी 0 ते 9 यांचा समूह, सी मुळाक्षरे 0 ते 9 यांचा समूह, डी 0 ते 11 यांचा समूह। तुमच्या योग्य प्रश्नाचे उत्तर आहे 0 ते 1 यांचा समूह। पुढील प्रश्न, देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? ए सीबीआय, बी एटीएस, सी एनएसजी, डी एनआयए। योग्य उत्तर आहे डी एनआयए। पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ए ग्रामसेवक, बी पटवारी, सी पोलीस पाटील, डी गटविकास अधिकारी। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए ग्रामसेवक। पुढील प्रश्न आहे, मधुमेह हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? ए व्हिटॅमिन अ, बी कॅल्शियम, सी फॉस्फरस, डी इन्सुलिन। योग्य उत्तर आहे डी इन्सुलिन। पुढील प्रश्न आहे, 1 किलोबाइट म्हणजे 1000 बाइट, बी 1036 बाइट, सी 1024 बाइट, डी 1022 बाइट। योग्य उत्तर आहे सी 1024 बाइट। पुढील प्रश्न आहे, डेबूजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच ए संत तुकडोजी महाराज, बी संत गाडगे महाराज, सी संत केवलानंद महाराज, डी यापैकी नाही। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी संत गाडगे महाराज। पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ए बाबासाहेब आंबेडकर, बी लोकमान्य टिळक, सी सरदार पटेल, डी विनोबा भावे। योग्य उत्तर आहे ए बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ए लोकमान्य टिळक, बी बेहरामजी मलबारी, सी महात्मा गांधी, डी गोपाळ गणेश आगरकर। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी गोपाळ गणेश आगरकर। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही? ए गुलामगिरी, बी शेतकऱ्यांचा आसूड, डी भावार्थ सिंधू, डी सत्यशोधक समाज। तुमचे योग्य उत्तर आहे सी भावार्थ सिंधू। पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? ए मौलाना आझाद, बी जॉन मथाई, सी अमृता कौर, डी बलदेव सिंग। योग्य उत्तर आहे बी जॉन मथाई। पुढील प्रश्न आहे, प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनासाठी रिकामी जागा हे वृत्तपत्र सुरू केले? ए प्रार्थना समाचार, बी सुबोध पत्रिका, सी दिग्दर्शन, डी प्रार्थना। योग्य उत्तर आहे बी सुबोध पत्रिका। पुढील प्रश्न आहे, भारतीय नद्या जोड योजना काय म्हणून ओळखली जाते? ए जलक्रांती, बी अमृत क्रांती, सी नीलक्रांती, डी पीत क्रांती।
तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी अमृत क्रांती। पुढील प्रश्न आहे ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? ए पर्यावरण रक्षण, बी आरोग्य सुधारणा, सी नक्षलवाद बिमोड, डी भ्रूणहत्या। योग्य उत्तर आहे सी नक्षलवाद बिमोड। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? ए जालना, बी उस्मानाबाद, सी लातूर, डी नांदेड। योग्य उत्तर आहे सी लातूर। पुढील प्रश्न आहे कुस्तीपटू साक्षी मलिक कोणत्या राज्याची आहे? ए पंजाब, बी हरियाणा, सी दिल्ली, डी केरळ। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी हरियाणा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।